नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जो वॅकन्सी असणार मित्रांनो, रेवदंडा कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार मित्रांनो. रायगड जिल्ह्यामध्ये ही बँक आहे मित्रांनो. त्यासाठी वॅकन्सी निघालेली मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, इथं पदांबद्दल बोलायला गेलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्यानंतर व्यवस्थापक, त्याच्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान विभागासाठी भरती असणार आहे, IT सेक्टरसाठी, आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके. तर इथं IT साठी फक्त आपल्याला BSc कॅम्प्युटर आणि सायन्स, कॅम्प्युटर सायन्स, BSc कॅम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले अप्लाय करू शकता. आणि बाकीचे जे पोस्ट तुम्हाला सांगितली 3, तिथं तुम्ही एनी ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे मित्रांनो. फ्रेशर पासून एक्सपिरियन्स वाले सगळे अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. तर आता मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सॅलरी किती असणार आहे, शेवटची डेट काय असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो मी आपल्या चॅनलवर मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर मी नोटिफिकेशन ओपन केलेली आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं, दी रेवदंडा कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे. मुख्य कार्यालय असणार आहे मित्रांनो तर रेवदंडा जिल्हा रायगडसाठी. ओके. आणि हे जी मित्रांनो याची परीक्षा जी कंडक्ट करणार आहे आपली महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, ही त्यांची परीक्षा घेणार आहे मित्रांनो. ओके. जाहिरात कोड क्रमांक 122 असणार आहे मित्रांनो 2024-25 साठी. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 4 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे 170 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या रायगड स्थित दी रेवदंडा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर व्यवस्थापक, केंद्रीय कार्यालय, माहिती आणि तंत्रज्ञान विभागासाठी प्रमुख व कनिष्ठ लिपिक अशा या चार पदांसाठी भरती आहे मित्रांनो. ओके. या पदांकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 6/11/2024 पासून, तर आपल्याला सकाळी 11 वाजेपासून तर ते 20/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत भरून पाठवायचे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो, असं दिलेलं आहे. तर त्यांनी ते खाली त्यांची नमूद पण केलेली आहे, सगळी माहिती वगैरे, तपशील व दिनांक वगैरे पण दिलेला आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची कालावधी आपली चालू झालेली आहे 6/11/2024 पासून सकाळी 11 वाजेपासून, तर 20/11 शेवटची तारीख असणारी 20/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. परीक्षा शुल्क तथा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा व संकेतस्थळावर अवघात करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ दिलेला आहे मित्रांनो. ओके. तर हे सगळं काही 20/11/2024 पर्यंत तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. परीक्षा शुल्क वगैरे पण, ऑनलाईन फॉर्म वगैरे पण. परीक्षा दिनांक कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला या संकेतस्थळावर जायचं आहे. जी बेसिकली महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनची वेबसाईट आहे. त्यांच्या मार्फतच त्यांनी इथं वेबसाईट दाखवलेली आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक बी सेम वेबसाईट असणार आहे आणि मुलाखत दिनांक असणार आहे बाकीच्यांसाठी. फक्त परीक्षा कोणाची होणार आहे मित्रांनो इथं, तर कनिष्ठ लिपिकची इथे परीक्षा होणार आहे. बाकीची जी पोस्टिंग असणार आहे मित्रांनो त्यांची फक्त इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीचं असणार आहे. ओके. तर इथं आपण इथे वेबसाईट सगळ्यांची एकच असणार आहे इथं. आता महत्त्वपूर्ण आपण सूचना वगैरे पण बघून घेऊ इथं आता आल्यानंतर. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अवघात केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांचे ईमेल ID, मोबाईल क्रमांक असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल नंबर NCPR त्यानंतर DND असल्यामुळे परीक्षेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना संदेशवहनात प्राप्त न झाल्यास संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो. ओके. तर तुम्हाला चालू मेल ऍड्रेस द्यायचा आणि चालू मोबाईल नंबर द्यायचा, जेणेकरून तुम्हाला काही त्याने मेसेज वगैरे पाठवला त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत आलेला पाहिजे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचं होतं. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज भरताना पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करण्याची खात्री करूनच अर्ज भरायचे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतला जाणार आहे मित्रांनो. शैक्षणिक कागदपत्रे व अन्य प्रमाणपत्रे पुरावे जोडणे आवश्यकता नाही आपल्याला, फक्त आपल्याला टक्केवारीवर टाकायचे आपले काय शिक्षण वगैरे झालेले आहे तशा पद्धतीने. ओके. तर पात्रतेनुसार आपल्याला काळजीपूर्वक खरी माहिती भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास, त्रुटी राहिल्यास, भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. ओके. याबाबतच्या उमेदवारास कुठेही कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर
केल्यावर बदलता येणार नाही. इम्पॉर्टंट तुमच्यासाठी बरं. एकदा तुम्ही फॉर्म भरला तर तुमची माहिती इथं बदलता येणार नाही. तुम्हाला काही इथं मॉडिफिकेशन करायला भेटणार नाही. ओके. सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांची वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेतील अवघ्यात माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी तुमची राहील. जेणेकरून आता तुमची परीक्षेची हॉल तिकीट कधी येणार आहे, तुमचा रिझल्ट कसा लागला, त्यानंतर तुम्हाला आता काय प्रोसिजर आली पुढे, सगळी माहिती तुम्हाला इथं बघून घ्यायची मित्रांनो. ओके. इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध मेल ID त्यानंतर ॲड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झाल्यास तारखेपासून 15 दिवसात सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने 20/11/2024 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करावी असं सांगितले गेलेलं आहे. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा शुल्क अर्ज शुल्क भरणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची बहुपर्यायी ऑफलाईन परीक्षा होणार आहे मित्रांनो. ओके. तर आपल्याला इथं ऑफलाईन परीक्षा घेणार आहे 100 गुणांची कनिष्ठ लिपिक यांची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय व माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख पदांकरिता भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बँकेमध्ये मार्फत घेतलं जाईल मित्रांनो. ओके. तर बाकीच्यांची जी मुलाखत होणार आहे जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं त्यांच्या मार्फत तुम्हाला काही आता कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवारांची बहुपर्यायी परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्व छाननी न करता घेण्यात असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कारण की आपले कागदपत्रांच्या पूर्ण छाननी तपासणीनंतर त्यांची वैधता पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल मित्रांनो. सदर छाननी प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याची संपूर्ण अधिकार फेडरेशनने संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहे. त्या उमेदवारांनी मागून कोणत्याही प्रकारची तक्रार केली जाणार नाही असं पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला ही सगळी माहिती सांगायचं माझं काम आहे. उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी प्रत्यक्ष मुलाखत स्वखर्चाने आपल्याला उपस्थित राहावे लागणार मित्रांनो. आणि त्यानंतर परीक्षेचे उत्तीर्ण झाल्यास उमेदवारांनी मुलाखतीद्वारे निवड केल्या जाईल मित्रांनो. अपात्र उमेदवारांना त्यांची परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. कनिष्ठ लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण दिनांक परीक्षेचे स्वरूप याबाबतचे पात्र उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. मुलाखतीचे वेळापत्रक तुम्हाला संकेतस्थळावर देण्यात येणार आहे आणि उमेदवारांनी अर्जात केलेल्या सर्व माहिती तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चुकीचा खोटा आढळल्यास तुम्हाला नोकरी भरतीतून टप्प्यावर रद्द करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो भरती प्रक्रियेतील कार्यपद्धती बदल करण्याचा अधिकार या फेडरेशनला राहणार आहे. ओके. अशा पद्धतीने सांगितलं आहे. सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांची संख्या त्यानंतर बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होऊ शकता असं त्यांच्या इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज अपूर्ण भरल्यास अथवा कालावधीत पूर्ण न पाठवल्यास तो रद्द करल्या अपात्र राहील. आणि कनिष्ठ लिपिक परीक्षेचे उत्तीर्ण झाल्यास मुलाखतीत घेणाऱ्या पात्र उमेदवारांना 5 वर्षाचा बॉन्ड असणार आहे मित्रांनो. हा बॉन्ड लक्षात ठेवायचा आहे. 5 वर्षाचा असणार आहे. एकूण 20,000 रुपये इतके आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट आपल्याला जमा करावी लागणार आहे आणि आपल्याला 5 वर्षाचा बॉन्ड इथं आपल्याला बँकेत 5 वर्षाच्या आत बँकेतील नोकरी राजीनामा दिल्यास सदरून सिक्युरिटी बॉन्ड जप्त केली जाईल. जर तुम्ही इथं 5 वर्षाचा बॉन्ड लिहिला जाईल पण तुम्ही 5 वर्षाचा आत काही तुम्ही नोकरी सोडण्याचा इथं सोडत असाल तर तुमचे सिक्युरिटी डिपॉझिटचे मित्रांनो इथं बघू शकता. इथं 20,000 रुपये तुमचे जमा केली जाईल मित्रांनो. सदर डिपॉझिटवर उमेदवारांची कोणत्याही प्रकारे व्याज मिळणार नाही. ओके. सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी असं सांगितलं गेलेलं आहे. कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीच्या फेडरेशन निश्चित केलेले केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे परीक्षेचा निकाल जाहीर करणे व पर्यंतच कामे पार पाडलीकरिता केली जाणार आहे मित्रांनो. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो पदांचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी एकूण पद असणारे एक वॅकेन्सी असणारे जसं की तुम्हाला तेच पाहिजे होतं ती वॅकेन्सी नोकरीचे ठिकाण असणार आहे रेवदंडा केंद्रीय कार्यालय. ओके. त्याच्यानंतर अर्जाची पद्धत ऑनलाईन असणारे सॉरी वयोमर्यादा आपली काउंट होणार आहे 6/11/2024 पर्यंत 35 वर्षापासून 70 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. रिटायरमेंट झालेले इथे बँकेमध्ये कर्मचारी वगैरे असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर शैक्षणिक अर्थ व आवश्यक काय असणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मित्रांनो लागणार आहे
आणि प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे? यांना दिले जाणार जसं डिप्लोमा मार्केटिंग बँकिंग आणि फायनान्स डिप्लोमा, त्यानंतर यांचं MBA वगैरे झालेलं असेल किंवा CA वगैरे झालेले असेल त्यांना इथं प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो फायनान्समधून. ओके. इथं कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीवाल्यांना ओके अशा पद्धतीने 3 जणांना इथं प्राधान्य आहे. अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम, त्याच्यानंतर वरिष्ठ व्यावसायिक स्तरावर किमान 8 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहिजे मित्रांनो, आवश्यक आहे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे इथं. त्याच्यानंतर मित्रांनो भाषेचे ज्ञान आपल्याला मराठी, इंग्लिश, हिंदी भाषा लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये प्रभुस्त असावे. त्यानंतर वेतन मित्रांनो संबंधित पदाचे वेतन हे पात्रता व अनुभव विचारता घेऊन ठरवण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. भरती प्रक्रिया, सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबवण्यात येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंट असणार आहे इथं. अर्ज मागवण्याचे शुल्क असणार आहे ₹500 प्लस 18% आपल्याला GST असणार आहे, म्हणजे आपल्याला ₹590 द्यायचे मित्रांनो. ओके. उमेदवारांचा अर्ज भरताना अडचणी व शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून अडचणी आपल्याला निरासन करून घ्यायचं मित्रांनो. ओके. आता इथं आपल्याला असणार लिस्ट 2 नंबरचा पद व्यवस्थापक केंद्रीय कार्यालयासाठी ते एकूण 1 पद असणार मित्रांनो. नोकरी ठिकाण पण सेम आहे, रेवदंडा केंद्रीय कार्यालय, अर्ज पद्धत ऑनलाईन. आपले एज पण काउंट होणार आहे मित्रांनो. किमान 6/11/2024 पर्यंत आपल्याला 35 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. शैक्षणिक पात्रता मान्यता पात्र विद्यापीठाची पदवी, MSCIT कोर्स आपल्याला आवश्यक आहे. ओके. अशा पद्धतीने इथं पण MSCIT असेलच ना, इथे काही लिहिलेलं नव्हतं तसं. ओके. MSCIT इथं लागणार आहे किंवा संगणकाचा कोर्स अशा पद्धतीने आपल्याला लागणार आहे मित्रांनो. प्रथम प्राधान्य तर सेम असणार, त्यांच्याकडे मास्टर डिग्री असेल जसे की डिप्लोमा, त्याच्यानंतर CA, CS पदव्युत्तर पदवी, त्यानंतर अशापैकी ICM, IBBM यांना तर प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे मित्रांनो. अनुभव मित्रांनो आपल्याला इथं किमान इथं वित्तीय संस्थांमधील मध्यम वरिष्ठ अधिकारी पदावरील कामकाजाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे मित्रांनो. भाषेचे ज्ञान आपल्याला मराठी, इंग्रजी, हिंदी लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये आपल्याला नॉलेज चांगल्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. वेतन आपल्याला संबंधित पदांचे वेतन पात्रता व अनुभव विचारता घेऊन ठरवले येईल मित्रांनो. भरती प्रक्रिया, सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबवण्यात येईल. उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे. ऑनलाईन पेमेंट, अर्ज मागवण्याचे शुल्क ₹500 प्लस आपल्याला ₹590 GST असणार आहे. ओके. ₹500 प्लस ₹90 GST म्हणजे ₹590 चार्जेस. काही अडचण वगैरे असेल तर आपल्याला वेबसाईटवर जाऊन तिथं नंबरवर कॉल करून आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायची आहे मित्रांनो. ओके. टीप दिलेली तर महत्वाची टीप आहे, उमेदवारांचे सहकार क्षेत्रातील संबंधित विविध केल्यानुसार परिशिष्ट कोणत्याही एक पदविका धारण करणे आवश्यक आहे. मात्र सदर पदविकेची आवश्यकता प्रथम नेमणुकीच्या वेळी लागू राहणार नाही. संबंधित पदविका बँकेमध्ये नेमणूक झाल्यानंतर मिळवता येईल, तथापि ही सेवेत रुजू झाल्यानंतर 5 वर्षाचे कालावधी संबंधित विविध केल्यापैकी कोणत्याही 1 वर्षाची पदविका करणे अनिवार्य आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. 3 नंबरचं पद आपलं IT सेक्टर, आता BSc वाले इथं आपल्यावर होतं कॉम्प्युटर सायन्स वाले. पदाचं नाव असणार माहिती व तंत्रज्ञान विभाग. एकूण पद असणार 1. नोकरी ठिकाण रेवदंडा केंद्रीय कार्यालय. परीक्षा पद्धत असणार आहे आपली अर्जाची पद्धत भरणे ऑनलाईन. वयोमर्यादा आपली 6/11/2024 पर्यंत 35 वर्षापर्यंत आपण इथं पूर्ण असले तर अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता आवश्यक BSc विथ आपलं कॅम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं पाहिजे. MSCITचं नॉलेज किंवा संगणकाचा कोर्स कोणता पण तुम्ही केलेला असाल चालेल. ओके. प्राधान्य पहिलं उमेदवारांना नेटवर्किंग, डाटाबेस, पेरवेल जे असणार फंक्शनॅलिटीमध्ये ज्ञान असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. अनुभव आपल्याला किमान इथं IT सेक्टर अधिकारी मधून पदावरील 5 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो आपल्याला. भाषेचे ज्ञान मराठी, इंग्रजी, हिंदी भाषामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे व बोलता आलं पाहिजे चांगल्या प्रकारे. वेतन आपल्याला ठरवणार आहे, त्या अनुभवानुसार तुमचं वेतन ठरवलं जाणार मित्रांनो. भरती प्रक्रियेत काही अडचण आपली असणार मित्रांनो. मुलाखतीमध्ये आपल्याला घेतली जाणार आहे. त्याचे परीक्षा शुल्क असणार आहे आपल्याला ₹590 मित्रांनो. काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही इथं ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन त्यांना कॉल करू शकता.
आता सगळ्यात आता शेवटचं पद असणार आहे कनिष्ठ लिपिक. इथं पद असणारे 5. नोकरी ठिकाण असणार रेवदंडा, अलिबाग रोहा, अलिबाग, त्यानंतर रोहा लगे कोयनाड शाखा, त्यानंतर रेवदंडा केंद्रीय कार्यालय, अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. अर्जाची पद्धत असणार आहे ऑनलाईन. ओके. तर वयोमर्यादा असणार आहे आपल्याला 6/11/2024 पर्यंत काउंट होणार आहे. 22 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ग्रॅज्युएटवाले इथं पदवी पाहिजे आपल्याला MSCIT किंवा कोणतेही आपले संगणक कोर्स झालेलं पाहिजे. 20/11/2024 रोजीपर्यंत आपल्याला शैक्षणिक अर्थ उमेदवारांचे अर्ज पात्र असतील मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर केला गेला असेल किंवा वेबसाईटवर प्रमाणपत्र प्रदान केले असेल तर उमेदवारांचे त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील. त्यावर विद्यापीठ अधिकृत अधिकाऱ्यांकडून शहरून उमेदवारांची उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरीने आवश्यक करणे राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता प्राधान्य प्रथम असणार आहे BCom, त्यानंतर आपल्याला BCom वाले अप्लाय करू शकता. JM इथं ग्रॅज्युएट वाले अप्लाय करू शकता. BCom वाल्याला पहिले प्राधान्य असणार आहे BCom, त्यानंतर IBM, त्यानंतर इथं असणार GDCA अँड A, अशा पद्धतीने यांना प्रथम प्राधान्य आहे मित्रांनो. ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांची पदव्युत्तर पदवी वगैरे असेल त्यांना इथं प्रथम प्राधान्य दिले जाणार मित्रांनो. मराठी, इंग्लिश, हिंदी लँग्वेज तुम्हाला बोलता व लिहिता आलं पाहिजे. वेतन बद्दल आता बोलायला गेले आपण. आता इथं जर पहिले 6 महिन्यांकरता तुम्हाला ट्रेनिंग कालावधी असणार आहे, तर 10,000 रुपये महिना तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर पुढील 12 महिन्यांकरिता प्रोबेशन कालावधीमध्ये दर महिना 12,000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. म्हणजे 1.5 वर्षाची तुमची कालावधी असणार प्रोबेशन पिरियडमध्ये, असं धरून चाला तुम्ही. आणि सेवेत कायम केल्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे, अशा पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे. ओके, ते वाचू शकता इथं. आणि इथं भरती प्रक्रिया जी असणार मित्रांनो, ऑफलाईन परीक्षा असणार आहे. इथे 100 गुणांची असणारे मराठी इंग्लिश लँग्वेज भाषेमध्ये आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षेमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये संख्यात्मक आणि गणित क्षमता आणि इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान, अशा विषयांमध्ये तुम्हाला इथे प्रश्न असणारे 100 पैकी आपल्याला 90 गुणांचे गुणोत्तर रूपांतर काढण्यात आलेलं येणार आहे मित्रांनो. पदांकरिता घेण्यात येईल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. आता इथे विषय कोणकोणते ते पण आपण इथं खाली बघून घेऊया. ओके, तर इथे खाली येऊया, थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. परीक्षेचे विषय, त्यानंतर परीक्षेची भाषा, परीक्षेचे एकूण प्रश्न, एकूण गुण, एकूण कालावधी मित्रांनो. 2 तासाची कालावधी असणार 120 मिनिटाची. ओके. संख्यात्मक आणि गणित क्षमताचे प्रश्न असणार इंग्रजी भाषेमध्ये 40 प्रश्न 40 गुणांसाठी. इंग्रजी भाषा व व्याकरणचे प्रश्न असतात इंग्रजी लँग्वेजमध्ये 20 प्रश्न 10 गुणांसाठी. संगणक आणि सहकार ज्ञान इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता 20 प्रश्न 10 गुणांसाठी. बौद्धिक चाचणीसाठी इथं मित्रांनो इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता 20 गुणांसाठी 20 प्रश्न 20 गुणांसाठी. बँकिंग आणि सामान्य ज्ञान इंग्रजी व मराठीमध्ये देऊ शकता. इथं एकूण प्रश्न 20 गुणांसाठी. एकूण आपल्याला 120 गुणांची परीक्षा असणार आहे. ओके, 120 गुणांचे प्रश्न असणारे 100 गुणांसाठी आपल्याला इथे परीक्षा असणार आहे मित्रांनो. 2 घंट्यांची कालावधी असणार आहे, 120 मिनिटांची कालावधी. ओके. आता त्याच्यानंतर आता इथे खाली येऊया आपण. आता तर कागदपत्रे पडताळणी उमेदवारांना ऑफलाईन परीक्षेतील गुणोत्तरांच्या उतरत्या क्रमानुसार बँकिंग धोरणांच्या प्रमाणे मुलाखतीपूर्व शैक्षणिक व संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येईल मित्रांनो. त्यावेळी उमेदवारांचे मूळ कागदपत्रे त्यानंतर उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीचे पात्र होणाऱ्या उमेदवारांच्या बँकिंग धोरणाप्रमाणे मुलाखतीत बोलवण्यात येईल. मुलाखत कनिष्ठ लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांकरिता बँकेच्या धोरणांच्या भरण्याचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेमध्ये गुणांच्या क्रमाने त्यांची इथं 10 गुणांची मुलाखत होणार आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रतेच्या मध्ये 5 गुण असणार आहे आणि मौखिक मुलाखतीचे 5 गुण राहणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही कधी गैरहजर राहाल तर तुम्हाला अंतिम निवड यादीतून काढण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांची अंतिम निवड सूची उमेदवारांची ऑफलाईन परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण बेरीज करून 100 पैकी आणि गुणांक्रमाने अंतिम निवड सूची करण्यात येईल मित्रांनो. ओके. परीक्षेचा दिनांक असणार आहे आपल्याला इथं बघू शकता 1 डिसेंबर 2024. परीक्षेचे स्थळ असणारे रायगड जिल्हा. परीक्षेचे शुल्क असणारे आपल्याला
₹950 18% GST प्लस त्याच्यामध्ये ₹1121 टोटल फीज असणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही अडचण असेल तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्यांच्याशी इथं कॉल वगैरे किंवा त्यांना मेल वगैरे करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. नक्की तुम्हाला इथं माहिती आवडली. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. आणि खाली त्यांनी आता काही दिलेलं नाहीये, पण छोट्या-मोठ्या अशी PDF दिलेली आहे. तर तुम्हाला वाचायचं असेल ते वाचू शकता. तेच माहिती आहे परिशिष्टामध्ये. जर तुम्हाला जर वाचायचं वाचू शकता. संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. याची तुम्हाला PDF फाईलची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा WhatsApp ग्रुपवर तुम्हाला मी देऊन देईल मित्रांनो. तर लवकर जाऊन आपण फॉर्म भरून घ्यायची आहे. आणि काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुम्ही इथं डेट वगैरे इथं चेक करू शकता. ओके मित्रांनो. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जे रायगड जिल्ह्यामध्ये राहत असतील त्यांना इथे जॉब अपॉर्च्युनिटी चांगली प्रकारे भेटणार आहे मित्रांनो. ओके. तर अशाच प्रकारे तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊन येतो आपल्या चॅनलवर. नेक्स्ट व्हिडिओ आपण इथं फॉर्म भरण्याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओला. ओके. आणि टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो मित्रांनो. PDF फाईल वगैरे तिथं टाकत असतो मी. तिथून जाऊन डाउनलोड करू शकता तुम्ही. ओके. आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला मी बॉक्समध्ये देऊन देईन मित्रांनो. ओके. तिथून जाऊन तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समधून. ओके. आता याचाच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद.